नमस्ते, वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल. आपण पाहणार आहोत विभाग 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमधून जाहिरात लेखन पाहणार आहोत आपण. जाहिरात लेखन अतिशय सोपं आहे, 5 मार्कांसाठी येते. जाहिरात लेखनसाठी प्रश्न कशा प्रकारचे येतात? शब्द दिला जातो, शब्दावरून जाहिरात लिहा, किंवा विषय दिला जातो, त्या विषयावरून जाहिरात लेखन करा, किंवा जाहिरात दिली जाते, दिलेल्या जाहिरातीवरून अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा जाहिरातीचं. किंवा अशा पद्धतीची पण येऊ शकते की जाहिरात देऊन त्यानुसार कृती करा. कृती म्हणजे जाहिरातीवरचे प्रश्न दिलेले असतात, जाहिरातीतून त्याचे उत्तर शोधून आपल्याला लिहायचे असतात. या प्रकारचा प्रश्न तसा सोपा असतो. आपण सगळ्यात सुरुवातीला जाहिरातीची रचना, आराखडा कसा करायचा आहे तो पाहूया. नमुना. जाहिरातीसाठी आपण पहिले एक पेज पूर्ण आखून घ्यायचे. आखलेल्या पेजच्या वरच्या 4 ते 5 लाईन आपल्याला नाव आणि महत्त्वाचं वाक्य म्हणजे टायटल, टॅगलाईन याच्यासाठी ठेवायचे. सुरुवातीला आपण ते लिहिणार आहोत. नंतरची एक 6-7 लाईन आपण वैशिष्ट्य आणि सूट म्हणजे ऑब्जेक्टिव्स, जाहिरातीबद्दल काय ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत त्यात आणि सूट काय दिलेली आहे ते लिहायचे. सगळ्यात शेवटी 4 लाईन पुन्हा आपण पत्ता लिहायचा आहे, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID असं सगळं लिहायचं. अशी जर का रचना केली तर या रचनेलाच जाहिरात लेखनमध्ये 2 मार्क आहेत. हे 2 मार्क तुम्हाला मिळून जातील. खाली ॲड्रेस लिहिला व्यवस्थित तर त्या ॲड्रेसला 1 मार्क आहेत. 3 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आणि 2 मार्क तुम्ही वापरलेली भाषा शैली याला आहेत. तर आपण सराव केला इतके दिवस झालं, आत्ता करतो आहोत, तर त्याच्यानुसार आपल्याला 5 मार्क मिळू शकतात. आपण आत्ता जाहिरात लेखनमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून अधिक आकर्षक पद्धतीने जाहिरातीचे पुनर्लेखन करा अशा पद्धतीचा प्रश्न बघणार आहोत. तर या प्रश्नासाठी आपल्याला जाहिरात दिली आहे. कोणती जाहिरात दिली आहे? त्वरा करा, त्वरा करा, तंत्रानुसार विकसित नवीन जॉय भ्रमणध्वनी. 1 मिनिटात घरी बसून जगाशी संपर्क साधा. अमेरिका असो वा आसाम, जॉयच्या मदतीने बोला तासनतास. रोखीने अथवा सुलभ हप्त्याने उपलब्ध. सगळ्यात शेवटी संपर्क साधा. मोबाईल हाऊस, आवाज भवन, कुर्ला, पश्चिम मुंबई, आमचा भ्रमणध्वनी. अशा पद्धतीने आपल्याला जाहिरात ॲक्च्युली दिली आहे. आता ती पुनर्रचना करायची आहे आकर्षक पद्धतीने. तर ती कशा पद्धतीने करूया आपण? आपल्यासाठी सुवर्ण संधी, त्वरा करा, त्वरा करा. आधी आपण आखून घेऊया जाहिरातीचं रखाण आखून घेऊया. मग पहिले 4 लाईन आपण नाव, महत्त्वाचं वाक्य याच्यासाठी ठेवले तर ते आपण लिहून घेऊया. आपल्यासाठी सुवर्ण संधी, त्वरा करा, त्वरा करा. सर्व भारतात धमाल उडवून देणारा जॉय भ्रमणध्वनी. मग दुसरे ज्या 6 लाईनीत आपण लिहिणार आहोत वैशिष्ट्य किंवा सूट लिहिणार आहोत, तर ते आपण लिहायला सुरुवात करूया. नवीन तंत्रानुसार, नवीन तंत्रज्ञानानुसार विकसित जॉय शहा कंपनीचा संपर्क साधा जॉय भ्रमणध्वनी. नेक्स्ट, ज्ञान, मनोरंजन व इतर अनेक सुविधांसोबत एका क्षणात आपल्या प्रियजनांचा संपर्क साधून देणारा. मग जॉयची वैशिष्ट्य इकडं आपल्याला दिलेलीच आहे, तीच आपण इकडे लिहायची. रोखीने अथवा सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध. मजबूत व टिकाऊ, 3 वर्षांची हमी. विक्रीनंतरही तत्पर सेवा. दसऱ्यापर्यंत 25% सूट. हा दुसऱ्या 6-8 लाईनीत आपण लिहिणार होतो वैशिष्ट्य आणि सूटची, ती झाली आहेत. आता आपण सगळ्यात शेवटचे संपर्क, ॲड्रेसचे 4 लाईन लिहिणार आहोत. तर त्या संपर्क, मोबाईल हाऊस, आवाज भवन, कुर्ला, पश्चिम मुंबई, भ्रमणध्वनी आणि ईमेल झालं. असं जाहिरात करायची. तुम्ही तिथे मोबाईलचं चित्र काढू शकताय, चित्र पण काढू शकता जाहिरातीमध्ये. जाहिरात लिहिताना आपल्याला पेनाने लिहायची, संपूर्ण जाहिरात आपल्याला पेनाने लिहायची.
जाहिरातीसाठी अजून जे दुसरे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावरच्या जाहिराती पाहूया आपण. त्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ पहा. सरावासाठी पाहत राहा एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनल.